श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, घरामध्ये माणूस किंमत देत नाही किंवा कामाच्या ठिकाणी, उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला किंमत मिळत नाही. तुमच्या शब्दाला झिरो व्हॅल्युशन दिलं जातं किंवा प्रत्येक वेळेस तुमचा शब्द हा डावलला जातो. प्रत्येक वेळेस तुम्हाला अपमानित केलं जातं. प्रत्येक वेळेस तुम्हाला हीनतेची वागणूक दिली जाते. तर त्यावेळेस असं वाटतं की बाबा रे, माझं कुठं काही चुकतंय का? घरात असो, दारात असो किंवा कामाच्या ठिकाणी असो किंवा समाजामध्ये असो, प्रत्येक ठिकाणी बाबा तू बोलू नको, तू शांत बस असं म्हटलं जातं. तुला काही कळत नाही इथपर्यंत बोललं जातं. त्यावेळेस कुठेतरी आपलाही इगो, आपलाही कुठेतरी स्वाभिमान दुखवतो की बाबा रे, मी कुठं चुकतोय, मी जे आहे मला माझी बाजूच मांडू दिली जात नाही, असं का होतं? आपण कुठेतरी आपल्या मनाला खायला सुरुवात करतो की बाबा रे, मी कुठं चुकत आहे. परंतु कसं असतं, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. त्या विचारसरणीनुसार प्रत्येकजण प्रत्येकाला व्हॅल्युशन देत असतो. आपण आपलं स्वतःचं व्हॅल्युशन वाढवण्यासाठी आपल्याकडे जी आकर्षण क्षमता आहे किंवा आपल्याकडे जी मोहित करण्याला, समोरच्या माणसाला इम्प्रेस करण्याची जी काही क्षमता आहे, ती क्षमता म्हणजे एकतर आपलं सौंदर्य, एकतर आपला ड्रेस सेन्स किंवा आपली पर्सनॅलिटी. त्याचप्रमाणे आपल्याकडे असणारी जी काही एखाद्याला मोहित करण्याची, अट्रॅक्ट करण्याची किंवा आकर्षित करण्याची जी ताकद आहे, ती ताकद आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पहा, ज्या आधीच्या ज्या गोष्टी सांगितल्या, आपल्या ड्रेस सेन्स झालं किंवा आपली पर्सनॅलिटी झालं किंवा आपलं सौंदर्य झालं, हे तर आपण करू शकतो. पण त्याचप्रमाणे हे असूनही ज्यावेळेस आपल्याला डावललं जातं, ज्यावेळेस आपल्याला नेग्लेक्ट केलं जातं, प्रत्येक वेळेस आपल्याला हीनतेची वागणूक दिली जाते, आपल्या तोंडावरती गोड बोलून आपल्या पाठीमागे आपली निंदा नालस्ती केली जाते, त्यावेळेस मात्र आपल्याला खूप वाईट वाटतं की बाबा रे, मी असं काय करावं जेणेकरून मला समाजामध्ये मानसन्मान भेटेल. त्यासाठी अगदी आपण रात्रीचा दिवसही करायला तयार असतो. हवं ते बदल आपण आपल्या स्वतःमध्ये करायला तयार असतो. परंतु हे बदल करूनही आपल्याला मानसन्मान भेटतो का हो? तर नाही भेटत. कसं असतं, बहुतेक वेळा तर असं असतं. पहा, घरातील लोक असो, ही तर आपली रक्तनात्याची असतात. ती लोकंसुद्धा आपल्याला तीच वागणूक देतात. आपण बोलायला गेलो की आपल्याला डावललं जातं. जे काही चांगलं होईल ते आमच्यामुळं झालं असं म्हटलं जातं. आणि जिथे तुमचा कोठेही लवलेशही नाही, तुम्ही त्यामध्ये तुमचा इंटरफेअर नाही, त्या गोष्टीला मात्र तुम्हाला गृहीत धरलं जातं की जे काही वाईट झालं ते सर्व तुझ्यामुळंच झालं. प्रत्येक वाईट गोष्टीचा जो ठेंबा आहे किंवा जो पॉईंट आहे तो तुम्हालाच दिला जातो. तुम्हालाच शिव्या श्राप दिले जातात. तुम्हालाच प्रत्येक गोष्टीला गृहीत धरलं जातं. परंतु चांगलं काहीही हो, त्यामध्ये भलेही तुमचा 100 नाही 1001% वाटा असो, तरीही तिथं म्हटलं जात नाही की तुझ्यामुळं झालं. नाही, हे मी माझ्यामुळं झालं, माझ्या नशिबामुळं झालं, माझ्या कर्मामुळं झालं किंवा इतर जे काही बॅकग्राऊंडची लोकं आहेत, पडद्यामागची लोकं आहेत, त्या लोकांना मानलं जातं की त्या व्यक्तीने किंवा तुझ्या ठिकाणी जर दुसरं कोणी असतं तर त्यांनी हेच केलं जातं. हे वाक्य ज्यावेळेस येतात त्यावेळेस खरंच आपल्या स्वाभिमानाला ठेच पोचते. आणि हे खरं आहे. पहा, असं जर होत असेल तर इग्नोर करायला शिका. काही गोष्टींना इग्नोर करणं खूप उत्तम पर्याय आहे. जीवनाचा खरा अर्थ जर म्हटलं तर अशा लोकांपासून लांब जाणं हे अतिशय उत्तम आहे. सांगण्याचं तात्पर्य असं, आपल्याला आपला स्वाभिमान जर जपायचा असेल, आपल्याला आपला आत्मविश्वास जर वाढवायचा असेल, तर निश्चित आज एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. या उपायामध्ये एक वस्तू सांगणार आहे. ही वस्तू जर तुम्ही तुमच्या जिभेवरती ठेवली तर समोरचा प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावरती नसेल. तुम्ही जे म्हणाल ते करेल. पहा, बहुतेक वेळा तर असं होतं की घरातील सासू असो, नवरा असो किंवा भाऊ असो, बहीण असो, आई वडील असो किंवा तुमचे मित्रपरिवारातील असो किंवा कोणीही इतर तुमचे कलिग वगैरे असो, कोणीच आपल्याला इज्जत देत नाही. आपण प्रेमाने जरी त्यांच्याबरोबर बोलायला गेलो तरीही ते तुसड्यासारखंच आपल्याबरोबर बोलतात किंवा प्रत्येक वेळेस वादाच्या भूमिकेतच ती लोक असतात. आपण कितीही आपण म्हणू की जाऊ दे रे बाबा, मागं जे झालं ते सोडून द्या, पुढे चला, पण ती व्यक्ती, जे कोणी समोरची व्यक्ती असतात ते ते विसरूच देत नाही. प्रत्येक वेळेस तेच 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 रट लावतात. तर त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस तुम्ही हा जो मार्ग किंवा ही जी वस्तू सांगणार आहे या वस्तूचा अवलंब करायचा. निश्चित त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये, हे पहा, स्वभावाला औषध नाही, स्वभाव आपण बदलू शकत नाही. आपण म्हणतो कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, त्याला आपण नळीत घाला, कशातही घाला, कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा,
सरळ होणार नाही. तसंच माणसाचा स्वभाव असतो. आपण प्रेमाने म्हणा कोणत्याही पद्धतीने त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे जरी वागण्याचा प्रयत्न केला तरीही त्या व्यक्तीचा स्वभाव आपण बदलू शकत नाही, स्वभावाला औषध नाही. परंतु एक आपल्या मनाच्या समाधानासाठी आणि स्वामी आईने त्या व्यक्तीला बुद्धी देण्यासाठी आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे अट्रॅक्शनचे जे उपाय आहेत ते कधीच खाली हात जात नाहीत. त्यातून भलेही वेळ लागतो पण त्या गोष्टींचा इफेक्ट आपल्याला होतो. प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध यावरती डिपेंड असतं की त्या व्यक्तीला त्या उपायाची अनुभूती किती दिवसात येईल. काहींना अगदी 3 तासामध्ये अनुभूती येते, काहींना 3 दिवसात येते, काहींना 3 महिने सुद्धा लागू शकतात. परंतु आपण संयम ठेवायचा आहे. कोणताही उपाय करत असताना आपण जे काही कार्य करत आहोत किंवा जे काही काम करत आहोत, जो काही उद्योग व्यवसाय नोकरी करत आहात तो करत राहायचा आहे. असं नाही की ते सोडायचं आणि फक्त उपाय सेवा तोडगे आणि हरिहरी करत राहायचं, असं नाही. हे पा असेल हरित देल खाटल्यावरी ही जी म्हण आहे ती गेली. ती म्हण आत्ता लागू पडणार नाही का तर कलियुग आहे. इथे जिकडं घुगऱ्या असतात तिकडंच उदं उदं केलं जातं. तुम्हाला समाजामध्ये मान सन्मानही तिथपर्यंतच भेटतो. जोपर्यंत तुमच्याकडं पैसा आहे तोपर्यंतच तुम्हाला लोक आपले मानतात. एकदा तुमच्या खिशातला खणखणता नाणा बंद झाला की तुम्हाला कुत्रही जुमानत नाही. त्यासाठी आपण आपला कामधंदा करायचा. आपल्या कामधंद्याला आपल्या नशिबाची ज्यावेळेस साथ भेटेल त्यावेळेस आपण इतक्या स्पीडने जाऊ की आपली गाडी थांबवायला कोणीही येणार नाही, कारण त्या गाडीचा ड्रायव्हरच आपली स्वामी असणार आहे. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. त्याचप्रमाणे आपलं फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा सेम अकाउंट आहे सोनल सचिनची जोडी, तर तुम्ही तेथे जाऊन सुद्धा सपोर्ट करू शकता. तेथे जाऊनही अजून कोणी फॉलो केलं नसेल तर तेथे जाऊनही फॉलो करा. तर हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. कोणत्याही जो तुम्हाला दिवस लकी वाटतो, जो दिवस तुम्हाला आवडतो त्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तुम्हाला फक्त पिरियड सुतक विटाळ असेल तर ते दिवस थोडे स्किप करा. हे पहा त्या दिवशी जरी केलं तरीही चालतं, असं काही नाही. कारण यामध्ये कोणताही मंत्रोच्चार नाही, काही नाही. पण आपल्या मनाला एक कुठेतरी चुकचुक लागून राहते की बाबा रे मी हे असं असताना मी उपाय केला म्हणूनच मला अनुभूती आली नाही. म्हणून पिरियड सुतक आणि विटाळ असताना उपाय करू नका. तेवढे दिवस सोडून इतर वेळेस उपाय केला तरी चालेल. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते. वेलदौडा म्हणजेच इलायची, काही ठिकाणी वेलची असं सुद्धा म्हटलं जातं. तर हिरवी इलायची, हिरवी वेलची किंवा वेलदौडा तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. 5 हिरवे वेलदोडे तुम्हाला घ्यायचे आहे. 5 छोटे छोटे तुम्हाला गुळाचे खडे घ्यायचे आहेत आणि 5 छोटे छोटे खडीसाखरेचे सुद्धा खडे घ्यायचे आहे. आता खडीसाखर जी छोटी छोटी स्क्वेअरमध्ये येते ती खडीसाखर घ्यायची नाही. पहा किराण्याचं जे दुकान आहे त्या दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळते. मोठे खडे भेटतात, ओबडधोबड खडे असतात. अशी ती मोठी खडीसाखर जी आहे त्या मोठ्या खडीसाखरेचे छोटे छोटे असे कोटी एवढले इतके छोटे छोटे 5 खडे तुम्हाला घ्यायचे आहेत. हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये एकत्रित घ्यायचं. हे साहित्य तुम्हाला काय करायचं आहे, एका खलबत्त्यामध्ये कुटायचं आहे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून जरी घेतलं मिक्सरमध्ये तरीही चालेल. आणि याची ही जी पूड तयार झालेली आहे ही पूड तुम्हाला एका बर्नीमध्ये किंवा एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे. आता वेलदोडा का घ्यायचा, तर वेलदोडा हा बुधग्रहाशी निगडित आहे. बुधग्रह यामुळे स्ट्रॉंग होतो म्हणून वेलदोडा घ्यायचं. त्याचप्रमाणे वेलदोडा हा लक्ष्मी मातेलाही प्रिय आहे म्हणून बुध आणि गुरुग्रहाशी निगडित असा हा वेलदोडा आहे म्हणून वेलदोडा किंवा इलायची घ्यायची आहे. लक्ष्मी मातेलाही इलायची अतिशय प्रिय आहे. अट्रॅक्शन पॉवर इलायचीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्याचप्रमाणे बुधग्रहाशी समर्पित असल्यामुळे आपली जी आकलन क्षमता आहे, आपली जी बौद्धिक क्षमता आहे, आपलं जे बाह्य सौंदर्य आहे ते सुद्धा खुलवण्याचं काम बुध आणि गुरुग्रह करतो आणि त्याच्याशी संबंधित इलायची आहे म्हणून इलायची घ्यायची आहे. त्यानंतर गुळ का घ्यायचा, गुळ हा जो आहे हा मंगळाचा कारक आहे. मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी गुळ अतिशय प्रिय आहे आणि ज्याच्या राशीमध्ये मंगळ
चांगल्या दिशेमध्ये असतो किंवा शुभ असतो, त्याच्या आयुष्यामध्ये चंगळच चंगळ असते असं म्हटलं जातं. म्हणजेच त्याच्या जीवनामध्ये कसलीही कमी पडत नाही आणि ज्याचा मंगळ ग्रह फिरतो त्याच्या जीवनामध्ये सर्वच अमंगल होऊन जातं. म्हणून मंगल ग्रहाला प्रसन्न ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर खडीसाखर. खडीसाखर ही तुमचा शनी आणि शुक्र ग्रह मजबूत करते. खडीसाखर त्याच्या गोडव्याप्रमाणे शुक्र ग्रह आणि शनी ग्रह मजबूत करते आणि ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्याच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही, त्याच्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि ज्याचा खिसा नेहमी खळखळता असतो, ज्याच्याकडे नेहमी पैसा असतो, त्या व्यक्तीकडे माणसे ॲटोमॅटिक खेचली जातात. कारण सुरुवातीला सांगितलं की जिकडं घुगऱ्या तिकडं उदो उदो करणारे लोक आहेत. भलेही मग तुम्ही कितीही एखाद्यावरती प्रेम करा, तुम्ही कितीही एखाद्याला जीव लावा, पण तुमच्याकडे जर पैसाच नसेल तर तुमच्याबरोबर कोणीही राहायला तयार होणार नाही. अगदी तुमच्याशी मैत्रीसुद्धा कोणीही करणार नाही. नातेगोते, रक्ता नात्याचे, माझे तुझे म्हणणारे सर्वजण दूर जातात. जर आपल्याकडे पैसा असेल तर ही सर्वजण मुंगळ्यासारखे आपल्याला चिटकतात. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की सर्वाचा कारक हा पैसा आहे आणि ज्याचा शुक्र ग्रह, ज्याचे 9ही ग्रह मजबूत, त्याच्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही. तर ही जी पूड तयार केलेली आहे, ही पूड तुम्हाला काय करायचं आहे, जो कोणता व्यक्ती तुमच्या आयुष्यातून लांब गेलेला आहे किंवा जो कोणता व्यक्ती तुमचा शत्रू बनत चाललेला आहे, जो कोणता व्यक्ती तुमची निंदा नालस्ती करत आहे, जो व्यक्ती तुम्हाला शिव्या श्राप देत आहे, जो व्यक्ती तुम्हाला अपमानित करत आहे, जो व्यक्ती कंटिन्यू तुमच्या मागं पुढं तुमची उणीधुनी करतो किंवा नेहमी तुम्हाला निग्लेक्ट करतो, असा तुमचा नवरा असो, तुमची बायको असो, तुमचा प्रियकर असो, तुमची प्रेयसी असो, सासू असो, सून असो, सासरे असो, दीर असो, भाऊजे असो, ननंद असो, मित्रपरिवार असो किंवा इतर कोणीही कलिक असो, त्या व्यक्तींबरोबर ज्यावेळेस तुम्ही बोलायला जाणार त्यावेळेस या डबीत चिमूटभर पावडर तुम्हाला तुमच्या जिभेवरती ठेवायची आहे आणि त्या व्यक्तीबरोबर बोलायला जायचं आहे. पहा, समोरचा जो कोणता व्यक्ती आहे तो तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या व्यक्तीने बोलणं तेच तो व्यक्ती बोलेल. इतकी ताकद या मिश्रणामध्ये आहे किंवा या वस्तूमध्ये आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा त्या व्यक्तींबरोबर बोलायला जाणार आहात तेव्हा तेव्हा तुम्हाला चिमूटभर ही जी पूड आहे ही पूड तुमच्या जिभेवरती ठेवायची आहे आणि नंतरच बोलायला जायची आहे. पहा, 3 तासामध्ये तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल. प्रत्येकाचे कर्म, प्रत्येकाचे प्रारब्ध यावरती डिपेंड असतं की त्या व्यक्तीला त्या उपायाची अनुभूती किती वेळात येणार आहे. काहींना अगदी 3 तासात येते, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काहींना 3 महिनेसुद्धा लागू शकतात. परंतु संयम ठेवायचा आहे. निश्चित आपल्याला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रयत्न जर करत राहिलं तर निश्चित त्या गोष्टीचं आपल्याला अनुभूतीही येतच राहते. फक्त आपण संयम ठेवायचा आहे की हो, मी उपाय केला आहे ना तर मला अनुभूती येणार आहे. आता उपाय किती दिवस करायचा, जोपर्यंत ती पूड आहे जोपर्यंत, मग ती 11 दिवस चालू, 21 दिवस चालू, 51 दिवस चालू किंवा 108 दिवस चालू, तोपर्यंत कंटिन्यू काय फक्त तुमच्या जिभेवरती ठेवायची आहे. जसं तुम्ही बडीशेप खाता तशी ती जिभेवरती ठेवायची, त्या व्यक्तीवर बोलायचं. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.